भूषण नलगे यांच्या माध्यमातून आणि प्रत्येक सामन्यात सलग 3 षटकारासाठी एस एस शूज रावत स्पोर्ट्स माध्यमातून आणि हा हॅट्रिक साठी देखील शूज पाहायला मिळत आहेत. मॅचच्या दिशेने वळूया. महत्वपूर्ण मॅच. त्याचबरोबर आपण पाहायला गेलं तर या स्पर्धेच्या माध्यमातून अनेक स्पॉन्सर जोडले गेलेत. निओ डेव्हलपिंग, फ्युजन कॅरिट्यूड, सिने व्हिज्युअल, रावत स्पोर्ट्स, राज रावत, नल बाजारची आई भवानी, कुंभारवाड्याचा गणराज, सुतार गल्लीचा सुक्ककर्ता, गोलदेवलचा राजा, मेटल टेक्स इंडिया, सुतोपा कॅरामॉस, चेतन कॅरामिक्स, एक्सलनेस पॅरामाइट्स डेव्हलपर्स, कुंभारवाड्याची माऊली, राधेश्याम मित्रमंडळ, महाराष्ट्र मेटल कॉर्पोरेशन, अमित धुमाळ, शिवम मार्बल्स अँड ग्रॅनाइट्स, रिद्धी सिद्धी इम्पॅक्ट्स आणि गोलदेवल मार्बल, गॅलेक्सी सिरामिक स्टुडिओ, कुंभारवाड्याचा सम्राट, गोल्डन मार्बल्स, म्युनॉट इन्स्टिट्यूट्स. मॅचच्या दिशेने वळूयात. सर्व स्पॉन्सरचा मनापासून आभार व्यक्त करतो कारण महत्वपूर्ण मॅच आहे. एक टॉस जिंकलाय वॉरियर्स संघाने आणि फिल्डिंगचा निर्णय घेतलाय. पंचांचा ग्रीन सिग्नल येतोय. मॅचला सुरुवात होतोय. मॅच ऑन गेम ऑन. गोलंदाजी मार्कवरती पहिलं षटक हाताळण्यासाठी सागर आलाय आणि जय स्ट्राइक हँडला. पहिलाच बॉल सन्मान देण्याचा प्रयत्न. येस येस येस, विकेट. गोल्डन डकचा शिकार ठरतोय. पहिल्याच बॉल वरती बॅटला ब्रेस झालाय आणि विकेट किपरने कुठलीही लाईन मिस केलेली नाहीये. काय बॉल हाताळलाय. पहिलाच बॉल सागरच्या माध्यमातून. अकुट टप्प्याचा बॉल होता. बॅटला ब्रेस झाला. वाग्याने कुठली चुकी केली नाहीये आणि इथे मात्र पहिल्याच बॉल वरती मोठी विकेट आली आहे. बिग फिश इनटू द बास्केट. मोठा मासा गळायला लागतोय. यस डीजे या. ऑन साइडला प्लेस केलाय. 2 धाबा येतील. संघाचं खातं अकाउंट ओपन होईल. संतोष आला इनट नंबर 3 मध्ये. पहिलाच बॉल आपण पाहायला गेलं तर फ्लिप केला बॉलला. 2 धाबा येत असताना मात्र पाहायला मिळते संघाचं खातं अकाउंट ओपन झालंय. परंतु सागर गोलंदाजी मार्कवरती लोअर फुलटॉस बॉल होता. त्याच्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न. बॉल अगदी गली रिझन मध्ये जात असताना मात्र पाहायला मिळतोय. सोडून दिलाय. लेग स्टिक सोडून जाणार बॉल. पंचांचा इशारा व्हाईट बॉल. पंचांचे हात समांतर आणि धावाले अवांतर. व्हाईट बॉल. शॉर्ट बॉल समोरच्या दिशेने फटका खेचलाय. ओहो, या वेळेस एलिव्हेशन पहा. जबरदस्त एलिव्हेशन पाहायला मिळालं परंतु चौकार आला. हा जबरदस्त फटका. यस डीजे.
मात्र पाहायला मिळाली आणि त्यानंतर मात्र या स्पर्धेला सुरुवात झाली. आजचा दुसरा दिवस डे नाईट फॉर्मॅट मध्ये ही क्रीडा स्पर्धा पाहायला मिळते. ओहो, यावेळेस चांगला बॉल, हाफ ट्रॅकर चेंडू मात्र पाहायला मिळाला. परफ्यूम डिलिव्हरी, जबरदस्त गोलंदाजी तिथे पाहायला मिळते अमन चौरसियाच्या माध्यमातून. गतवर्षी देखील या गोलंदाजीची चर्चा भरपूर होती. याही वर्षी त्याच फॉर्म मध्ये त्याच लय मध्ये गोलंदाजी करत असताना मात्र पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल, परत एक वेळा शॉर्ट बॉलचा वापर केलाय, पॉइंटला बॉल ढकललाय आणि पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये बॉल येत असताना मात्र पाहायला मिळतोय. चांगलं कॉलिंग दोन्ही बॅटरच्या माध्यमातून मात्र पाहायला मिळतंय. कारण रन घेतेवेळी आपण पाहिलं तर दोन्ही बॅटरमध्ये कॉलिंग असणं कुठेतरी महत्वाचं आहे, आय कोऑर्डिनेशन असणं कुठेतरी महत्वाचं आहे आणि तेच मात्र पाहायला मिळालं मैदानाच्या आतमध्ये दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. अमनचा पुढचा बॉल राजसाठी धीम्या गतीने टाकलाय, गती परिवर्तन केलं या बॉलवरती. गुडलेन स्पॉट वरती बॉल डिलिव्हर केला आणि त्यानंतर बीट करून बरोबर वाघ्याच्या हातामध्ये बॉल विसावत असताना मात्र पाहायला मिळाला. हा बॉल डॉट बॉल आलाय. चांगलं कमबॅक या बॉलच्या पाठीमागे मात्र करत असताना अमन चौरसिया. ओहो, यावेळेस यॉर्कर, ओव्हर पिच चेंडू, थोडासा टप्पा पुढे ठेवला. अमन अगदी चांगल्या लय मध्ये पाहायला मिळतोय. प्रत्येक बॉल अगदी वेगवेगळ्या अँगलने वेगवेगळ्या टप्प्यावरती रिलीज करण्याची पद्धत, जबरदस्त गोलंदाजी, भेदकता आहे, अचूकता आहे त्याच्या गोलंदाजीमधून पाहायला मिळते. राजला अगदी जकडून आखडून ठेवलाय, मोठा फटका येऊ दिला नाहीये. लॉफ केलंय बॉलला ऑन साइडला, मिड विकेटचा झोन आता पाहावं लागेल. पंचांचा इशारा, 2 धावा. चला बॉलची पूर्तता करा लगेच. बॉल बॉयना विनंती असेल की जे बॉल जात आहेत प्लीज मैदानाच्या आतमध्ये परत पाठवा. तुमची भूमिका 2 दिवस महत्वाची असणार आहे. ओहो, यावेळेस पंच केलाय, चांगला पंच पाहायला मिळाला. बॅकफुटला येत असताना पाहावं लागेल. यस अंपायर, 2 धावा. ओव्हरची होते समाप्ती, 2 षटक समाप्त. टीमची धावसंख्या 15 या धावसंख्येवरती मात्र जाऊन पोहोचली आहे. के स्पोर्ट्सचे सर्वे सर्वा सन्माननीय आदरणीय कुणालजी माने साहेब या ठिकाणी उपस्थित होत असताना मात्र पाहायला मिळतात. त्यांचं कुंभारवाडा प्रीमियर लीगच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. वेलकम सर, आपलं केपीएल मध्ये स्वागत आहे. मराठी उद्योजक कुठल्या क्षेत्रामध्ये कमी नाहीये आणि त्यांच्याच माध्यमातून आज आपण पाहायला गेलं तर अनेक स्पोर्ट्सचे टी शर्ट पुरस्कृते ज्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात असे माने साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत के स्पोर्ट्सचे. त्यांचं या केपीएल मध्ये हार्दिक स्वागत. 2 षटक समाप्त झाले. टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली 15 या धावसंख्येवरती. 15 ऑन अ स्कोर कार्ड, लॉस ऑफ दी 1 विकेट. टीम फायटर संघ जिथे आपण पाहायला गेलं तर चॅलेंज ओव्हर 50-50 ओव्हर मात्र पाहायला मिळतोय. येस, चॅलेंज ओव्हर 10 धावा तुम्हाला करायच्या आहेत. हे चॅलेंज, फुल टॉस, त्याच्यावरती आक्रमण केलंय आणि बॉलला पाठवलंय सी कॉर्नर मध्ये. 2 धावांसाठी. ओमकार जामसुदकर गोलंदाजी मार्कवरती चॅलेंज ओव्हर साठी मात्र प्राचारण झालंय. गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतोय 10 धावांचं टार्गेट चॅलेंज ओव्हर मध्ये कंप्लीट होईल का की कमबॅक करेल ओमकार. समोर संतोष, खोलातला बॉल, यॉर्कर, क्रिकेटचं ब्रह्मास्त्र वापरलंय. परफेक्ट यॉर्कर. हो हो, यावेळेस चांगला बॉल, ऑफ ड्राईव्हचा प्रयत्न मात्र पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षकांना थोडंसं चुकी होत असताना मात्र पाहायला मिळतंय.
3 धावा आतापर्यंत आल्या. 3 बॉलचा खेळ झालाय. 3 बॉल बाकी आहेत. ओ फ्लिक केलाय बॉलला. फ्लिक ऑफ द रिस्क. मनगटाचा चांगला वापर केलाय. हलक्या हाताने फ्लिप केलाय. 2 धावा या बॉलच्या पाठीमागे येत असताना मात्र पाहायला मिळत आहेत. दोन बॉल शिल्लक आहेत. अजून 5 धावांची गरज आहे. फटका चांगला होता. फटक्यामध्ये एलिव्हेशन तेवढं प्राप्त झालं नाही. आता सिंगल आली आहे आणि आता आपण पाहायला गेलं तर चॅलेंज कंप्लीट करण्यासाठी धावा हव्यात. त्या म्हणजे 4 धावांची गरज आहे. हे चॅलेंज जर कंप्लीट करायचं असेल तर त्या एक बॉल शिल्लक आहे आणि 4 धावा तुम्हाला करायचे आहेत. आणि हे चॅलेंज कंप्लीट होईल की नाही या बॉलवरती, की कमबॅक करतील ओमकार. समोर संतोष आहे. ताकद आहे त्यांच्याकडे देखील. मोठा फटका मारण्याची पाहावं लागेल कशा पद्धतीने बॉल डिलिव्हर केला जाईल. चॅलेंज ओव्हर होती. ड्राईव्ह केलाय. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. चांगला कॉल तिथे पाहायला मिळाला. आणि इथे काय घडलंय. कॉल दिला होता राजने की थांब म्हणून. बॉल हातात आहे क्षेत्ररक्षकाच्या आणि तिथे आपण पाहायला गेलं तर अंपायरचा निर्णय आलाय रन आउट. किती झाले बघा 7 धावा झाल्यात या षटकामध्ये. म्हणजे -3 धावा होतील आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचेल 19 या धावसंख्येवरती. सात धावा झाल्यात या षटकामध्ये. म्हणजे तुम्हाला 3 धावा मिळतील फक्त. आणि टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली आहे 3 षटकानंतर 18 या धावसंख्येवरती. चला ड्रिंक ब्रेक. जास्त वेळ नाहीये. विनंती करेन 10 मॅचेस आजच्या दिवसामध्ये कव्हर करायचे आहेत. चॅलेंजिंग ओव्हर मोठा टास्क आहे आणि ते चॅलेंज आपण पाहायला गेलं तर कंप्लीट झालेलं नाहीये. ओमकार जामसुदकरने ज्या पद्धतीने मात्र गोलंदाजी केली आहे, जकडून आकडून ठेवलं. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. 3 षटक समाप्त झाल्यानंतर 18 या धावसंख्येवरती धावफलक मात्र जाऊन पोहोचलोय. पुन्हा एकदा सागर गोलंदाजी मार्ग वरती आलाय. 4थं षटक घेऊन खोदून काढलाय. मनगटाचा वापर चांगला केलाय. फ्लिक केलं बॉलला. पायावरती टाकलेला चेंडू अगदी चांगला वळवलाय ऑन साइडला. पहिल्या बॉलवरती 2 धावा आल्या. टीमची धावसंख्या 20-0 20 धावा. सागर आपण पाहिलं. पुन्हा एकदा फ्लिक. अगदी आपण पाहायला गेलं तर लेग स्टिक वरती सातत्याने मारा करण्याचा प्रयत्न सागरच्या माध्यमातून होतोय. ओव्हरपिच चेंडू हाताळले जात आहेत. टप्पा पुढे पाहायला मिळतोय कारण यॉर्करचा प्रयत्न होतोय.
फुल टॉस बॉल होता, प्रॉपर टायमिंग झालं नाहीये, बॅट वरती प्रॉपर आला नाहीये. फुल टॉस बॉल मेजवानी होती, ती मेजवानी स्वीकारता आली नाहीये. परंतु एक धाव नक्कीच घेतली गेली आहे, सिंगल आली आहे. फुल टॉस बसला, झोपला आणि मग चोपलाय आणि झोपल्यानंतर झोपून पाहिलाय हा फटका आणि बॉल सीमा पार. षटकार आलाय, काय फटका केलाय राजच्या माध्यमातून. षटकार आलाय सागरच्या विरोधामध्ये. 29 ऑन बोर्ड. परत एक वेळा समोरच्या दिशेला, मी नाही थांबणार, लांबच लांब मारणार. पाहावं लागेल पंच शहानिशा करतायत, काय घडलंय. चांगला फटका होता. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहिलं तर ज्या पद्धतीने मात्र फटका खेचला होता, ताकद होती, नजाकत होती, चांगलं टायमिंग पाहायला मिळालं. शुभम कुंभारवाडा प्रीमियर लीग 2026 पर्व क्रमांक 5 आपण अनुभवत आहे. खूप चांगली क्रीडा स्पर्धा 5व्या पर्वामध्ये पाहायला मिळते. अनेक स्पॉन्सर्स आपल्याला लाभले गेलेत आणि आजचा दुसरा दिवस, दुसऱ्या दिवसामध्ये ही क्रीडा स्पर्धा आपल्याला अनुभवायला मिळते आणि या क्रीडा स्पर्धेचं यंदाचं वैशिष्ट्य म्हणजे 50-50 ओव्हर, चॅलेंज ओव्हर. संपूर्ण किट आपण पाहायला गेलं तर नगरसेविका सौ संपदा वैभव मयेकर यांच्या माध्यमातून आणि शाखा प्रमुख वैभव मयेकर यांच्या माध्यमातून सर्व टीमच्या किट्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक चांगली किट्स डिझाईन केलेल्या पाहायला मिळतात. अगदी प्रत्येक टीमच्या जर्सीचा कलर वेगवेगळा पाहायला मिळतोय आणि एक नाविन्यते पाहायला मिळत आहे या किटच्या माध्यमातून. एक चांगली खेळपट्टी देखील पाहायला मिळते. चला अंपायर डिसिजन घ्या आणि लगेच मॅचला सुरुवात करा. बघा वेळेचा निर्बंध आहे, जो काही डिसिजन असेल तो डिसिजन लवकरात लवकर घ्या आणि लगेच
चला, निर्णय जो आलाय तो निर्णय तुम्हाला मान्य करावा लागेल. मॅच लगेच सुरुवात करा. हा चौकार आलाय. निर्णय चला, निर्णय आलाय, चौकार आहे आणि आपण चौकार 4 धाबा धावफलकावरती ऍड करूयात. आणि धावफलक मात्र जाऊन पोहोचलंय ते म्हणजे 33 या धावसंख्येवरती. 33 धाबा झाल्यात आणि शेवटचा बॉल 3.5 खेळ झालाय. धावफलक जाऊन पोहोचले 33. चला प्लीज थोडस घाई करा, स्पीडअप घेऊया आपण आता. बघा, विनंती असेल, जर एखादा निर्णय ज्या वेळेस टीव्ही अंपायर कडे जातोय, डीआरएस कडे जातोय, त्यावेळेस कमिटी आणि अंपायर व्यतिरिक्त कुठलाही खेळाडू किंवा टीम मेंबर तिथे जाणार नाही याची दक्षता घ्या, अन्यथा कडक कारवाई केली जाईल. पॅनलाइजला तुम्हाला सामोरं जावं लागेल. ते बघा, ज्या वेळेस असे काही निर्णय येतील, ज्यावेळेस अशी काही सिच्युएशन येतील, त्यावेळेस अंपायर आणि कमिटी जो निर्णय देईल तो निर्णय तुम्हाला मान्य करावा लागेल. आणि ज्यावेळी डीआरएस घेतला जाईल किंवा यावेळेस अशी परिस्थिती येईल, त्यावेळेस कुठलेही ओनर किंवा कुठलाही खेळाडू चार ओव्हरचा खेळ झालाय. टीमची धावसंख्या 35 या धावसंख्येवरती मात्र जाऊन पोहोचले 35. 35 धावा धावफलकावरती लागल्यात. 35 धावा. चला, बॉल बॉयला विनंती असेल, प्लीज बाहेरचे बॉल आतमध्ये पाठवा प्लीज. पाचव्या षटकासाठी पुन्हा एकदा अमन चौरसे आलाय. मृणालसाठी हा बॉल. ओहो, जबरदस्त बॉल, जबरदस्त बॉल. काय कॅच पकडली आहे. ओमकार जामसुदकर होते, आयकॉन खेळाडू तिथे मिड ऑन मध्ये होता, कुठलीही चुकी केली नाहीये. जबरदस्त आला तसा अगदी हाताला चिपकलाय बॉल. अगदी जणू काय हाताला फेविकॉल चिपकवल्यासारखी ती कॅच चिपकली आहे. कुंभारवाडा लायन्स आणि कुंभारवाडा ब्लास्टर नेक्स्ट मॅच आपली आहे. तर इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस घेणार आहोत, याची दक्षता तुम्ही घ्या. आणि 5वं षटक जसं संपेल तशी आपली टीमची लिस्ट आणि मॅन्डेटरी आहे. 5 षटकानंतर तुमची लिस्ट अपडेट होणं कुठेतरी महत्वाचं असेल आमच्या कॉमेंटरी बॉक्स मध्ये. हॅलो आशिष, मॅन्डेटरी का सांगतोय, मागचे दोन्हीही मॅच खूप डिले झालाय. एक तर लिस्ट अपडेट होत नाहीये, टॉस झाल्यानंतर रिझल्ट आपल्याला कळत नाहीये, त्यामुळे आता मॅन्डेटरी आहे, कंपल्सरी आहे की चालू असलेल्या सामन्याचा 5वं षटक झाल्यानंतर दोन्ही संघाचे संघनायक कधी लिस्ट अपडेट करतील आणि त्यानंतर 6 षटकांनंतर टॉस केला जाईल इनिंग ब्रेक मध्ये. इट्स अ मॅन्डेटरी. येस, विकेट आली आहे पहिल्याच बॉल वरती. अमनने विकेट प्राप्त केली आहे. 35 धावा धावफलकावरती लागल्यात. इथून चांगला स्कोर उभारावा लागेल. एक फायटिंग स्कोर येणाऱ्या राहिलेल्या बॉल वरती मात्र करावा लागेल. हाफ ट्रॅकर बॉल, अतिरिक्त उसळी घेतली आहे या बॉलने. पंचांचा इशारा वाईट बॉल आणि 1 बाउन्सचा इशारा देखील दिला गेलाय. येस, अंपायरने 1 बाउन्सचा इशारा देखील अमनला दिला गेलाय. अतिरिक्त उसळी घेतली, बाउन्सरचा वापर तिथे हाताळलाय. पुढचा बॉल सोडून दिलाय. ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर पिचिंग पाहायला मिळाली. वाईट बॉल पुन्हा टाकावा लागेल. अवांतर धावसंख्येमध्ये पुन्हा एकदा भर, एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव.
37 धावा. परत एक वेळा हाफ ट्रॅकर बाउन्सरचा वापर केलाय. पंचांचा इशारा इथे आलाय. नो बॉल, नो बॉल आणि आणखीन एक धाव. नो +1. एक इम्पॉर्टंट अनाउन्समेंट इथे करतोय आम्ही. सर्वांनी अनाउन्समेंट लक्ष द्यायचंय. सर्वांनी अनाउन्समेंट लक्ष द्यायचंय. मी आता ती सूचना देतोय. कुठलंही डिसिजन चालू असताना, ग्राउंडवर कुठलाही डिसिजन पंच घेत असताना डगआउट मधला कुठलाही खेळाडू बाहेर नकोय. कुठलाही खेळाडू बाहेर आला ताबडतोब 3 रनची पेनल्टी इम्प्लिमेंट केली जाईल. कमिटी लक्ष. ही वॉर्निंग आहे आता पहिली आणि शेवटची सगळ्या संघांना. पहिली आणि शेवटची वॉर्निंग सगळ्या संघांना. कुठलाही खेळाडू ग्राउंड डगआउटच्या बाहेर आला ताबडतोब पेनल्टी इम्प्लिमेंट केली जाईल विदाउट एनी वॉर्निंग. फ्रीटचा बॉल आहे. फ्रीटचा बॉल होता. प्रॉपर टायमिंग झालं नाहीये. धीम्या गतीने टाकलेला चेंडू लेग बायच्या स्वरूपात मात्र पंचांना ही धाव पाहायला मिळते. लेग बायच्या स्वरूपात धाव फलकावरती अंकित केली जाईल. परत एक वेळा नो बॉल. जिथे आपण पाहिलं गेलं तर पहिले 2 बॉल चांगल्या टप्प्यावरती रिलीज केले होते, परंतु त्यानंतर मात्र टप्पा थोडासा चुकला जातोय. नो बॉल आलाय. दबाव आहे. थोडस प्रेशर पाहायला मिळतंय. विकेट आली होती परंतु त्यानंतर मात्र दिशेपासून थोडासा भरकटत असताना मात्र पाहायला मिळतोय. एक पुन्हा एकदा ट्रॅक वरती गाडी कुठेतरी येणं महत्वाचं असेल. ट्रॅक सोडून दुसऱ्या बाजूला जात असताना मात्र पाहायला मिळतोय. हाफ ट्रॅकर पुन्हा एकदा अगदी बाउन्सरचा वापर केलाय. फ्री हिटचा बॉल म्हणजे आता उघडा डोळे बघा नीट. पुढचा बॉल फ्री हिट. फ्री हिटचा बॉल आहे. फ्री हिटचा बॉल. फुल टॉस. जोसी फुल टॉस. 2 धावा. फ्रीटच्या बॉलवरती 2 धावा आल्या. टीमची धावसंख्या 43. अजूनही 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. चला बॉलची पूर्तता करा. जुना बॉल नाही आहेत, सगळे नवीन बॉल आहेत. (43) 43 धावा. 3 बॉलचा खेळ झाला. अजून 3 बॉल शिल्लक आहेत. अमनचा पुढचा बॉल. यावेळेस चांगला बॉल. शरीराचा वेध घेतलाय. चला लिस्ट अपडेट करणं कुठेतरी महत्वाचं असेल. याच्याकडे देखील लक्ष द्या. टीम लायन्स आणि ब्लास्टर. ओमकार आणि अजिंक्य प्लीज विनंती करेन. या षटकानंतर आपण आपली लिस्ट अपडेट करा. अजिंक्य आणि ओमकार. हो हो काय फटका आहे. लॉफ केलाय बॉलला. पावं लागेल. इथे 2 धावा येत आहेत. जबरदस्त फटका होता. आडव्या बॅटने खेचलेला. अजिंक्य प्लीज या पटकन आणि आपली लिस्ट अपडेट करा. 5 षटक इथे समाप्त झालेत. 5 षटकांचा खेळ इथे समाप्त झाल्यानंतर टीमची धावसंख्या 45. लॉस ऑफ दी 3 विकेट. कुंभारवाडा फायटर या संघाचा आपण स्कोर आपण अनुभवताय. आपल्या स्क्रीनवरती देखील पाहायला मिळतोय. आता अंतिमचं शेवटचं स्लॉगिंग षटक. हाणामारीचं षटक. शेवटचं षटक महत्वाचं असेल आणि या षटकामध्ये धावा जमवण्याचा प्रयत्न कुंभारवाडा फायटर या संघाकडनं होईल का, तर कुंभारवाडा वॉरियर संघ कमी धावांवरती रोखण्याचा प्रयत्न असेल हे मात्र बघायचं आहे. शेवटचं अंतिमचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज मात्र यश नार्वेकर.
यश नार्वेकर तयार झालाय. टीमची धावसंख्या 5 षटकानंतर 45. यशचा पहिलाच बॉल भरपूर बाहेर टाकलाय. लेग स्टिक सोडून जाणार हा बॉल. वाईट बॉल पुन्हा टाकावा लागेल. अवांतर धावसंख्येमध्ये भर आणि षटकाची सुरुवात एक्स्ट्रा धावेने केली आहे. फुल टॉस. फुल टॉस बॉल होता. यस, अंपायर रिव्ह्यू आहे त्यामुळे बघा, अंपायर आणि कमिटी सोडून कोणीही तिथे जाऊ नका. अंपायरचा डिसिजन आहे आणि कुठलाही खेळाडू किंवा ओनर त्या ठिकाणी जाणार नाही. जो काही निर्णय असेल ते अंपायर देतील. या बॉलवरती नक्की बॉल नक्की रिलीज कुठे झालाय. बॉडी अँगल पाहावं लागेल. डीप होता की कमरेच्या वरती होता. तिसऱ्या पंचांची मागणी केली गेली आहे आणि तिसऱ्या पंचांचा निर्णय इट्स अ फेअर डिलिव्हरी आहे. योग्य चेंडू आहे आणि अंपायर या बॉलवरती एक धाव आहे फक्त. डिक्लेअर स्वरूपाची एक धाव आली आहे म्हणजे टीमची धावसंख्या 47 धावा धावफलकावरती लागल्यात. 47. यश नार्वेकर समोर आपण पाहिलं राज बनगे. फुल टॉस. फुल टॉस ला पाहावं लागेल. नो बॉल आहे आणि त्याच्यावरती आक्रमण केलंय. नो +2 आणि आता येस, गोलंदाजी करणाऱ्या टीमने मात्र रिव्ह्यू घेतलाय. पाहूयात. आता रिव्ह्यू घेतला गेलाय. एक रिव्ह्यू प्रत्येक टीमला आपण दिलाय. प्रत्येक इनिंग मध्ये प्रत्येक टीमला एक रिव्ह्यू तुम्ही घेऊ शकता आणि आता हाईट फॅक्टर साठी पंचांना चॅलेंज केलंय फिल्डिंग करणाऱ्या टीमने आणि तिसरे पंच शहानिशा करतायत आणि निर्णय दिला जाईल. येस, इट्स अ नो बॉल आणि योग्य निर्णय होता पंचांचा आणि रिव्ह्यू तुम्ही लॉस केलाय. नो +2 म्हणजे टीमची धावसंख्या 50. अर्धा पल्ला गाठलाय टीमने, फायटर्स संघाने. फ्रीडचा बॉल. फ्रीडचा बॉल होता खोलवर टप्प्याचा. अलॉंग द कार्पेट पद्धतीने खेळून काढलाय. फेकी चांगली पाहायला मिळाली. तिथे आपण पाहायला गेलं तर विकेट सॅक्रिफाईस करण्याचा प्रयत्न, परंतु पहा काय घडलंय. यस, या बॉलवरती किती धावा असतील पाहावं लागेल. फेकी तर चांगली होती परंतु आपण पाहायला गेलं तर धावा या ठिकाणी कंप्लीट किती होतील हे मात्र बघायचं आहे. आणि 2 धावा. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा येत असताना मात्र पाहायला मिळत आहेत. चपळाईने 2 धावा कंप्लीट झाल्या. टीमची धावसंख्या 52. 52 धावा धावफलकावरती लागल्यात. परत एक वेळा फुल टॉस. उंच पुरा गेलाय, पाहावं लागेल. यस, 2 धावा. मिड विकेट रिजन मध्ये हा फटका खेचलाय. 2 धावांसाठी टीमची धावसंख्या 54. 54 धावा. 3 बॉलचा खेळ झालाय. अजूनही 3 बॉल बाकी आहेत. 5.3 चा खेळ झालाय. टीमची धावसंख्या
54 ला 3. चला, जो अंपायरचा निर्णय असेल तो निर्णयाचा सन्मान करा आणि मॅच लगेच सुरुवात करा प्लीज. तीन बॉलचा खेळ बाकी आहे. टीमची धावसंख्या 54. पुन्हा एकदा यश रासाठी परत एक वेळा फुल टॉस, त्याच्यावरती आक्रमण केलंय आणि फुल टोल वसूल केलाय. बॉलला पाठवलंय सीमा पार, भाऊच्या धक्क्यावर. होता फुल टॉस, बॉलला फुल टोल वसूल केलाय. समोरच्या दिशेला स्टेट डाऊन दी ग्राउंड फेकून दिलाय. लॉंग ऑन मध्ये हा फटका खेचलाय. यशवरती आक्रमण केलंय पूर्णपणे राजने. राज करतोय मैदानाच्या आतमध्ये. ओ, फटका फसलाय. गती परिवर्तन, वाघ्याने कुठली चुकी केली नाहीये. बॅटची वरची कडा आणि षटकाराचं प्रति उत्तर आता यश नार्वेकरने दिलंय. बॅटर आउट. अखूट टप्प्याचा बॉल होता, प्रॉपर टायमिंग झालं नाहीये. बॅटची कडा आणि त्यानंतर मात्र विकेट. कॉट बिहाइंड द विकेट. बॅटर इथे राज बाद होत असताना मात्र पाहायला मिळतोय. तू षटकार ठोकू शकतोस ना, तर मी विकेट देखील मिळवू शकतो. आणि त्याचंच प्रत्युत्तर या बॉलवरती मात्र दिलंय आणि राज बनगे यांना मात्र डगआउटच्या दिशेने मात्र पाठवलंय. यश नार्वेकर कमबॅक करत असताना या बॉलवरती 60 धावा फलकावरती लागलाय. शेवटचा बॉल आहे आणि शेवटच्या बॉलवरती मात्र किती 1 to go. शेवटचा बॉल, शेवटचा बॉल आला, तो आला आणि त्याने करून दाखवलं. शेवटच्या बॉलवरती ठोकलाय षटकार. फायटरची पहिली मॅच होती आणि त्यावेळेस टार्गेट देखील 66 होतं, परंतु आता एका धावेने वाढ होते 67. शेवटच्या बॉलवरती 67 धाबांचं टार्गेट सेट केलंय. चला, टॉस होईल. एका बाजूला लायन्स आणि त्यांच्या बाजूला ब्लास्टर. दोन्ही टीम आपण आपली लिस्ट घेऊन मैदानाच्या आतमध्ये या. आपण लगेच टॉस घेणार आहोत. अजिंक्य आणि ओमकार गोकाटे, प्लीज आपण या. शेवटच्या बॉलवरती मात्र खारबा आला आणि खारबाने मात्र अगदी कमाल करून दाखवली आणि समोरच्या दिशेला मात्र हा षटकार खेचत असताना मात्र हा फटका अगदी स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. स्ट्रेट हिट, ग्रेट हिट म्हणायला काय हरकत नाहीये. जबरदस्त फटका पाहायला मिळाला. चला, टॉस होईल. तिथे प्रमोद सर जोडले गेलेत आणि मी कुणाल माने के स्पोर्ट्स चे ओनर अर्थातच कुणालजी माने यांना मी विनंती करेन की आपण टॉस साठी प्रमोद सरांशी जोडले जा. कुंभारवाडा ब्लास्टर्स आणि कुंभारवाडा लायन्स या दोन संघादरम्यान साखळी स्पर्धेतला आजच्या दिवसातला चौथा सामना. नाणेफेकीचा कौल बघूया. कुंभारवाडा ब्लास्टर्सचे अजिंक्य यांनी कॉल दिलाय. नाणेफेक जिंकून काय आपला निर्णय? फिल्डिंग करू आम्ही. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. समोर आपल्याला माहिती आहे चांगला संघ आहे. कितीपर्यंत रोखायचा प्रयत्न असणार आहे?
50 पर्यंत बघू, थांबवायचं आम्ही. नक्कीच तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. अजिंक्य, एक प्रश्न तुझ्यासाठी. बऱ्याच ठिकाणी खेळतो स्पर्धा, बाहेरच्या ठिकाणी खेळलेल्या स्पर्धा आणि विभागातली स्पर्धा काय तुलना करशील? तुलना नाही, दोन्हीकडे क्रिकेट एकच आहे. फक्त इकडे कसं लहानपणापासून क्रिकेट खेळलं तर हे ग्राउंड जरा जवळ आहे. नक्कीच नाणेफेक जिंकून तुझा निर्णय काय असता? नाणेफेक जिंकलो असतावरती सांगितलं असं तो. नक्कीच, परंतु आता फलंदाजी करायची आहे. ज्याप्रमाणे खेळणार त्याप्रमाणे धावा होणार नक्कीच, परंतु कितीतरी असेल मनात की इतक्या धावसंख्या मला उभी करायची आहे. धावसंख्या तर असं मनात काय टार्गेट नाही आहे. काल जरा थोडा विकेटचा अंदाज आला आहे, आम्ही मॅच हरलो थोडी माझ्यामुळे, पण आज बघू 6 ओव्हर पूर्ण खेळण्याचा प्रयत्न असेल. नक्कीच, धन्यवाद. तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. दोन्ही संघांचा नाणेफेक इथे झालेला आहे आणि लायन्स या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. धन्यवाद. बॅक टू यू सर. चला मॅच लगेच सुरुवात करूया. फिल्डिंग लावून घ्या फायटर टीम. चला वॉरियर बॅट्समन पाठवायचे. चला स्पीडअप करूया थोडंसं, मॅचला गती देऊया. मॅचला 10 मॅचेस आजच्या दिवसामध्ये आपल्याला कव्हर करायचे, त्यामुळे थोडंसं स्पीडअप घेऊया. 67 धावांचं आव्हान मात्र समोर टार्गेट सेट केलंय फायटर संघाने वॉरियर संघाबरोबर. अगदी आपण पाहिलं तर येणारे बॉल हॅलो चेक. चला पुन्हा एकदा मॅचला सुरुवात करतोय. पूर्वार्धाचा खेळ समाप्त झालाय. उत्तरार्धामध्ये जाऊया. सेकंड इनिंगला मात्र होते सुरुवात. सलामीची प्रारंभिक जोडी मैदानाच्या आतमध्ये सूरज आणि ओमकार आणि गोलंदाजी मार्गवरती जय जाधव. 67 धावांचं आव्हान 6 षटकामध्ये कंप्लीट करायचं आहे. महत्वाचं म्हणजे चॅलेंजिंग ओव्हर असणार आहे. बॅटिंग मध्ये जय जाधवला जास्त काही करता आलं नाहीये. पहिल्या बॉलवरती विकेट आली होती, परंतु गोलंदाजीमध्ये आता कमालीची गोलंदाजी करावी लागेल. पहिला बॉल जयचा. सूरज सडिक. पहिलाच बॉल यॉर्करचा प्रयत्न होता. बॉल बॅक ड्राईव्ह पाहायला मिळाला. चांगला स्टॉप तिथे पाहायला मिळतोय. मनगटाचा चांगला वापर सूरजने केला. खोदून काढला हा फटका. पहिला बॉल डॉट बॉल. सदुसष्ट धावांचा आव्हानाचा पाठलाग करायचा आहे टीम वॉरियर संघाला. परत एक वेळा अलॉंग द कार्पेट पद्धतीने खेळून काढलाय समोरच्या दिशेला.
विकेट कीपरकडे केलाय थ्रो, तिथे एक धाव कंप्लीट, वेगाने एक धाव कंप्लीट होत असताना मात्र पाहायला मिळते. शेवटच्या मोमेंटला तो निर्णय घेतला आणि ती धाव कंप्लीट केली. संघाचं खातं अकाउंट ओपन झालंय. श्री गणेश होत असताना मात्र पाहायला मिळतोय. वॉरियर संघाचा एक धाव धापलकावरती लागली आहे. ओमकार आलाय आता स्ट्रायक एंडला, त्याच्यावरती पूर्णपणे आपल्या संघाची जबाबदारी. परंतु समोर आपण पाहिलं तेवढंच कडवं आव्हान. जय जाधव, खोलातला बॉल, पुन्हा एकदा यॉर्कर. क्रिकेटचं ब्रह्मास्त्र मात्र वापरलं गेलंय. सातत्याने यॉर्कर पद्धतीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये होत असताना मात्र पाहायला मिळते. जय जाधवच्या माध्यमातून जिथे आपण पाहायला गेलं तर बेस्ट वर्सेस बेस्ट दोन्ही खेळाडू आयकॉनच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळत आहेत मैदानाच्या आतमध्ये. सोडून दिलाय, लेग स्टिक सोडून जाणारा हा चेंडू. व्हाईट बॉल, व्हाईट बॉलचा इशारा. अवांतर धावसंख्येमध्ये पुन्हा एकदा भर पडते. टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली आहे 2 या धावसंख्येवरती. पहिलं षटक खूप चांगल्या रीतीने मात्र हाताळण्याची शैली. फटका फसलाय, बॉल हवेत आहे, उंच पुरा गेलाय. 1 2 3 क्षेत्ररक्षक गेलेत. कॅचेसचा कॉल होता, कॅच झाले तिथे ड्रॉप आणि तिथे आणखीन एक धाव. म्हणजे बघा, जिथे कॅच देखील सुटली, जिथे 2 धावा होत्या तिथे आणखीन एक धाव. म्हणजे तेलही गेलं, तूपही गेलं आणि हाती आलं धोपाडणं. कॅच देखील सुटली, एक्स्ट्रा धाव देखील आली. टीमची धावसंख्या 5. बॅटिंग करणारी टीम देखील म्हणत असेल आने दो भाई, जेवढा धावा येतील तेवढा आमच्यासाठीच बरं आहे. परत यॉर्कर, खोलातला बॉल, बुंदात टाकलाय प्रॉपर. चांगली गोलंदाजी, काय कमबॅक केलंय. कुठलाही मोठा फटका येऊ दिला नाहीये ओमकारच्या विरोधामध्ये. जय जाधव, काय गोलंदाजी. हो, यावेळेस देखील फटका फसलाय, उंच पुरा गेलाय. कॅचेचा कॉल, चान्स स्वतः जय जाधव. ओ माय गॉड, विकेट आली आहे. आधी झालं नव्हतं, परंतु आता करून दाखवलंय, कमबॅक केलंय आणि शेवटी आता विकेट मिळवली आहे. बॅटर गॉन, ओमकारला जावं लागेल माघारी. या डीजे थोडासा आवाज द्या प्लीज. पहिलं षटक समाप्त झालंय आणि पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली आहे 5. लॉस ऑफ दी 1 विकेट. जिथे आपण पहिल्या इनिंग मध्ये देखील पाहिलं होतं की पहिल्या षटकामध्ये विकेट आली होती आणि जयने देखील पहिल्या षटकामध्ये विकेट मिळवली आहे. आता येणारे बॉल मात्र शिल्लक आहेत 30 आणि 30 बॉल मध्ये करायचे आहेत 62 धावा. आणि गोलंदाजी मार्कवरती राज आणि नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. इनट नंबर 3 मध्ये सागर दाखल झालाय. समोर आपण पाहायला गेलं तर राजच्या सूरज. पहिला बॉल चांगल्या टप्प्यावरती, वाईड यॉर्करचा प्रयत्न, ऑफस्टिकच्या बाहेर ठेवलाय. पिचिंग थोडीशी बाहेर पाहायला मिळाली या बॉलवरती. बीट केले पूर्णपणे. हो, आणखीन एक चांगला बॉल, टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येतोय, वळण घेतोय हा चेंडू. काय बॉल रिलीज केलाय, जबरदस्त गोलंदाजी राज बनगेच्या माध्यमातून. पूर्णपणे रीड केलं जात आहे बॅटरला
आणि तशाच पद्धतीचा बॉल डिलिव्हर देखील केला जातोय गोलंदाज राजच्या माध्यमातून. यावेळेस देखील ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न, कॉलिंग नव्हतं, आय कॉर्डिनेशन नव्हतं आणि तिथे काय घडलंय, यावेळेस रनआउटच्या स्वरूपात मात्र जावं लागेल माघारी आणि सलामीची जोडी फोडण्यामध्ये मात्र नक्कीच यश आलंय कुंभारवाडा फायटर्स या संघाला. आणखीन एक रनआउटच्या स्वरूपात बॅटर आउट होतोय, सूरजला जावं लागेल माघारी. यस डीजे या. साहिलसाठी हा बॉल, यॉर्करचा प्रयत्न होता, चांगला वळवलाय, मनगडाचा चांगला वापर केलाय, खोदून काढलाय पूर्णपणे. हा बॉल आलाय डॉट. 5 धावसंख्या धावफलकावरती मात्र लागली आहे, जिथे साहिल आलाय. रिक्वायर रन रेट 14चं मात्र पाहायला मिळतंय. आणखीन एक चांगला बॉल, वेगाने टाकलेला चेंडू, शरीराचा वेध घेतोय, बॅटला हलकासा ब्रश झाला, परंतु प्रॉपर टायमिंग झालं नाहीये या बॉलवरती. आणखीन एक चांगला बॉल, डॉट बॉल येत असताना कुठली धाव नाहीये या बॉलवरती. ऑन साइडला वळवलाय, डिक्लेअर स्वरूपाची एक धाव येईल आणि जिथे आपण पाहायला गेलं तर शेवटच्या बॉलवरती सिंगल आली. 2 षटकांचा खेळ समाप्त. टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली आहे, ती म्हणजे 6 या धावसंख्येवरती आता येणारे बॉल शिल्लक आहे 24 आणि 24 बॉल मध्ये करायचे आहेत 61 धावा. आणि ही ओव्हर भरपूर महत्वाची आहे, चॅलेंजिंग ओव्हर, 50-50 ओव्हर. चॅलेंज एक्सेप्ट केलं जाईल का आणि हे चॅलेंज कंप्लीट केलं जाईल का हे मात्र बघायचं आहे. आणि चॅलेंज ओव्हरसाठी पुन्हा एकदा संघासाठी तिसऱ्या वैयक्तिक दुसरं षटक घेऊन पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती जय जाधव, समोर सागर. पहिला बॉल, फुल टॉस, पहिलाच बॉल, त्याच्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न आणि 2 धावा. थोडासा क्रॉस गेला. टीमची धावसंख्या 8. पहिल्या बॉलवरती 2 धावा आल्यात. खोदून काढलाय, चांगला स्टॉप, मिड ऑन तैनात होता, कुठली धाव नाहीये. हा बॉल आलाय डॉट. 10 धावांचं चॅलेंज कंप्लीट होईल का? हो, फटका तर चांगला आहे, खेचून मारलाय, परंतु 2च धावा मात्र मिळतील. थोडेसे नाखुश आहेत सागर फटक्यावरती. मोठ्या फटक्यासाठी प्रयत्न होतोय आणि प्रॉपर टायमिंग होत नाहीये. 2 धावा आल्यात, परंतु कॅल्क्युलेशनने मात्र खेळलात ना तर 10 धावा कंप्लीट होऊ शकतात. परंतु मोठ्या फटक्यासाठी जाण्याचा प्रयत्न सागरचा आहे आणि त्याच कॅल्क्युलेशनने मैदानाच्या आतमध्ये तो उतरलाय. चॅलेंजिंग ओव्हर आहे आणि ते चॅलेंज त्याला कंप्लीट करायचं आहे. परंतु जय जाधव त्याला रोखण्याचा प्रयत्न करतोय, परंतु हा फटका चांगला आहे, समोरच्या दिशेला स्टेट डाऊन दी ग्राउंड फेकून दिलाय. सीधी बॅट, नो बकवास, क्लिअर केलाय 6 धावांसाठी. षटकार. परत एक वेळा खोदून काढण्याचा प्रयत्न आहे समोरच्या दिशेला. ओ माय गॉड, विकेट लॉंग ऑफ मध्ये तैनात होते क्षेत्ररक्षक आणि सागरला
भावना समजू शकतो, प्रत्येकाच्या भावना समजू शकतो, परंतु असा प्रकार पुन्हा घडू नये याची दक्षता तुम्ही घ्या. कारण क्रिकेट आहे, हार जीत होत असते. विकेट आल्यानंतर कुठलंही एक्सपोज करू नका विकेट आल्यानंतर, कारण KPL ही एक चांगला प्लॅटफॉर्म आहे आणि अशा प्रकारचे तुम्ही कृत्य करणं कुठेतरी लाईव्हला खूप बरं दिसत नाही. फटका फसलाय, पुन्हा एकदा उंच पुरा गेलाय राज बॉलच्या खाली, परंतु एलिव्हेशन नाही मिळालंय. चांगली रनिंग पाहायला मिळाली या बॉलवरती. या षटकामध्ये धावा आल्या त्या म्हणजे या षटकामध्ये 12 धावा आल्यात, म्हणजे 6 धावा ऍड होतील, म्हणजे टोटल 18 धावा या षटकामध्ये ऍड होतील आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 24 या धावसंख्येवरती. म्हणजे आता येणारे बॉल मात्र शिल्लक असतील 18 आणि 18 बॉल मध्ये करायचे 43 धावा. 18 चेंडू 43 धावांची गरज आहे. मॅच अजूनही ऑन आहे. इथून जर मोठ्या फटकेची जर ललकारी मात्र पाहायला मिळाली बॅट्समनच्या बॅट मधून तर ही मॅच पूर्णपणे वॉरियर संघाकडे झुकेल, परंतु गोलंदाज देखील फायटरचे कमी नाही आहेत. इथून जर गोलंदाजीमध्ये कमबॅक करून दाखवलं तर पुन्हा एकदा दबदबा पाहायला मिळेल कुंभारवाडा फायटर या संघाचा. काही घडू शकतं, क्रिकेट आहे. येणारे 18 बॉल शिल्लक आहेत. अजूनही आपण पाहायला गेलं तर 43 धावांची गरज आहे. जिथे आपण पाहायला गेलं तर चॅलेंज कंप्लीट झालंय. ती ओव्हर भरपूर महत्वाची होती. सागर जरी बाद झाला तो आपल्या संघासाठी धावा करून गेलायत आणि ते चॅलेंज कंप्लीट केलंय. 12 धावा त्यांनी केल्या, 6 धावांची भर झाली, 18 धावा धावफलकावरती ऍड झाल्या या षटकामध्ये आणि 24 धावा धावफलकावरती लागल्यात. चला ड्रिंक ब्रेक संपलाय, मॅचला पुन्हा एकदा सुरुवात करूयात. महत्वपूर्ण मॅच आहे वॉरियर्स आणि त्यांच्या विरोधामध्ये फायटर संघ. अगदी अतिटडीचा सामना पाहायला मिळतोय. 3 षटक समाप्त झाल्यात, अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 3 षटकांमध्ये काही घडू शकतं. पारड कोणाच्या बाजूने मात्र झुकेल येणाऱ्या 3 षटकांमध्ये हे मात्र बघायचं आहे. 18 बॉल मध्ये अजूनही 43 धावांची गरज आणि राज आलाय गोलंदाजी मार्कवरती. समोर आपण पाहायला गेलं तर साहिल साठी हा बॉल अगदी पॉइंटला ढकललाय आणि तिथे 2 धावा मात्र येत असताना मात्र पाहायला मिळत आहेत. चला बॉलची पूर्तता करा. पुढचा बॉल. हो जबरदस्त स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न. 2 पावलं पुढे आला, त्यानंतर मात्र फटका खेचलाय सी कॉर्नर मध्ये. 2 धावा. उदय दादांना कसरत करावी लागते सातत्याने, मात्र उठ बस उठ बस. समोरच्या दिशेला फटका एक्झिक्यूट केलाय. ओ माय गॉड, थोडक्यासाठी वाचला. 2 धावा. प्रयत्न चांगला होता, अगदी सडपातळ बांधा, परंतु मनगटामध्ये अगदी आपण पाहायला गेलं तर ताकद पाहायला मिळते. हो यावेळेस नटराज मुद्रे स्टाईल पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न, एका पायावरती तोल सांभाळत हा फटका खेचलाय. ऑन साइडला 2 धावा. खोदून काढलाय. 1 धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न होईल का नाही सांगितलं. 1च धाव बाद झाली. टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली 3 आणि 3 विकेट आतापर्यंत गमावल्यात. एक मॅजिकल फिगर आपल्या स्क्रीनवरती पाहायला मिळतोय. लॉफ करण्याचा प्रयत्न होता. कव्हर रिजन मध्ये हा फटका खेचलाय. तिथे आपण पाहायला गेलं तर यस 2 धावा अंपायर.
येस, 2 धाबा आल्यात. चला लगेच मॅचला सुरुवात करा. बघा वेळ कमी आहे, भरपूर वेळ जातो या मॅचला. ओव्हरची होते समाप्ती. 4 षटक समाप्त. टीमची धावसंख्या 35 आणि आता येणारे बॉल मात्र शिल्लक आहेत 12 आणि 12 बॉल मध्ये करायचे आहेत 32. 12 चेंडू 32 धाबांची गरज. 12-32 समीकरण मैदानाच्या आतमध्ये आणि कृष्णा गोलंदाजी मार्ग वरती. कालच्या दिवसामध्ये काय गोलंदाजी केली होती या कृष्णाने, परंतु समोर आपण पाहायला गेलं तर साहिल तेवढ्याच लय मध्ये असताना मात्र पाहायला मिळतोय. साहिल वरती पूर्णपणे जबाबदारी आहे, त्याच्याकडे देखील क्षमता आहे मोठे फटके मारण्याची. इथून समीकरण पाहायला गेलं तर 12 बॉल मध्ये 32 म्हणजे प्रत्येक षटकामध्ये 16 धाबा जमवायच्याच आहेत. थोडासा बाहेर आला, ऑफसिक्सच्या बाहेर आला आणि त्यानंतर मात्र हा फटका खेचलाय मिड विकेट झोन मध्ये. तिथे 2 धाबा मात्र येत असताना मात्र पाहायला मिळत आहेत. 37 धाबा 37. 11 बॉल 30 धाबांची गरज. 11 चेंडू 30. 11-30चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. फटका चांगला आहे समोरच्या दिशेला. स्ट्रेट हिट, ग्रेट हिट. यस अंपायर, पाहावं लागेल, पाहावं लागेल. यस, पंच शहानिशा करतायत. आता मारलेला बॉल बघा बाहेर, जरा व्हॉलिंटियर्स लक्ष द्या. बॉल खाली आलाय. यस, आणि पंचांचा निर्णय आलाय की हा षटकार आहे. 6 धाबा, सिक्सर. काय फटका होता. मी मगाशीच म्हटलं होतं की छोटी हाईट, पण मी पण आहे या टीमला देणारी फाईट. जबरदस्त बॅटिंग होत असताना साहिलच्या माध्यमातून हा फटका भरपूर महत्वाचा होता. आणि साहिलचा जर विचार केला, उभी राहण्याची पद्धत, टान्स पहा, मनगट पहा आणि त्या मनगटातली ताकद पहा. अगदी पूर्णपणे ताकदीचा वापर मात्र केला जातोय. ताकद वापरतोय कृष्णाच्या विरोधामध्ये. यस, अंपायरचे हात समांतर. ही धाव आली आहे अवांतर. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. एक्स्ट्रा धाबा, डबल 4. 44 धाबा धावफलकावरती मात्र लागल्या आहेत. षटकाराने पूर्णपणे समीकरण बदललं मी म्हणेन. फुल टॉस बॉल होता, फ्लिक केला फक्त आणि बॉलला पाठवलं स्क्वेअर लेग सीमारेषेच्या दिशेने. 2 धाबा येत असताना मात्र पाहायला मिळत आहेत आणि टीमची धावसंख्या झाली आहे 46. 9 बॉल मध्ये आता करायचे आहेत 21. 9 चेंडू 21 धाबांची गरज. 9-21चं समीकरण. चला पुढील टीमने तयार राहायचंय. परत एक वेळा पिकअप स्ट्रोक, पिक केला बॉलला, ऑन साइडला फेकून दिलाय. पुढील टीम ब्लास्टर आणि लायन्स टीम आपण तयार राहा. मॅच संपल्यानंतर तुमची मॅच लगेच स्टार्ट करणार आहोत आपण. आता येणारे बॉल शिल्लक आहेत 8 बॉल मध्ये करायचे 19. अकुटप्याचा बॉल ऑन साइडला वळवलाय. जोकिंग पत्करत नाहीये. हा बॉल डॉट बॉल आलाय. चांगलं कमबॅक केलंय या बॉल वरती. जिथे आपण पाहायला गेलं तर टीमची धावसंख्या 48. 3 विकेट आतापर्यंत गमावल्या आहेत. 7 बॉल 19 करायचे आहेत. येणारे 7 चेंडू 19 धाबांची गरज आहे. कृष्णाचा पुढचा बॉल समोरच्या दिशेला, फटका खेचलाय.
ओहो, इथे मध्ये भरपूर अडथळे आहेत. त्या अडथळ्यांना पूर्ण करून तो फटका तुम्हाला खेचायचा असतो, परंतु या बॉलवरती 2 धाबा आल्यात आणि या 2 धाब्याने धावफलक मात्र जाऊन पोहोचले. 50 अर्धा पल्ला गाठलाय, म्हणजे आता 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये करायचे आहेत 17 धाबा. 6-17चं समीकरण महत्वाचं, जबाबदारीचं स्लॉगिंग षटक. हाणामारी होईल की कमबॅक करतील गोलंदाज, हे मात्र बघायचं आहे. 6 बॉल 17 धाबांची गरज आहे. वाग्या स्ट्राईकला आहे, परंतु वाग्या स्ट्राईक रोटेट करून साहिलला स्ट्राईकवर आणेल की स्वतः जबाबदारी स्वीकार करून आपल्या संघाला विजयाच्या दिशेने घेऊन जाईल, हे मात्र बघायचं आहे. गोलंदाजी, चला टीम फायटर टीम, जय भरपूर वेळ तुम्ही घेताय. ड्रिंक ब्रेकला तुम्हाला वेळ दिला होता की शेवटचा षटक कोण हाताळेल? वाग्या याने मात्र मॅच काढून दिली तर विशाल बनगे यांच्याकडनं मात्र 1000 रुपयाचं पारितोषिक मात्र दिलं जाईल. रवी तिवारी, जे कोणाला जमत नाही ते रवीने मात्र काल केलं होतं. शेवटचं षटक त्याने हाताळलं होतं आणि त्या धाबा रोखल्या होत्या, परंतु आता मैदानाच्या आतमध्ये पाहायला गेलं तर पुन्हा एकदा 6 बॉल 17ची गरज असताना ऑन साइडला प्लेस केलाय. तिथे आपण पाहायला गेलं तर 1 धाव आणि चांगलं क्रिकेट इथे पाहायला मिळालं. साहिल चांगल्या लय मध्ये येतोय, त्यामुळे वाग्याने तेच केलं, स्ट्राईक रोटेट केली, साहिलला स्ट्राईक वरती आणलं आणि पूर्णपणे आता जबाबदारी साहिल वरती आहे. येणारे 5 बॉल आणि 16 धाबांची गरज. 5-16चं समीकरण. येस, लायन्स आणि ब्लास्टर, लायन आणि ब्लास्टर दोन्ही टीम आपण रेडी राहा. लायन्स टीमने टॉस जिंकलाय, फिल्डिंगचा निर्णय घेतलाय. दोन्ही टीम आपण तयार राहायचंय. ओमकार आणि ओहो, फुल टॉस, फ्लिक ऑफ द रिस्क, ऑन साइडला फक्त दिशा दिली आहे. 2 धाबा आल्यात आणि टीमची धावसंख्या 53. 4 बॉल 14ची गरज आहे. 2 धावेने काही होणार नाहीये मित्रा, मोठ्या फटक्यासाठीच तुला जावं लागेल. 4 चेंडू शिल्लक आहेत, 14ची गरज आहे. स्वतःवरती विश्वास ठेवावा लागेल. फटका चांगला आहे, पाहावं लागेल एलिव्हेशन मिळालंय का या बॉलवरती, परंतु हा फटक्यावरती चौकार आलाय. बॅट्समन साहिलने उचलली आहे जबाबदारी, बॅट्समन साहिलने उचलली आहे जबाबदारी. फटका आलाय. लय भारी, लय भारी, लय भारी शॉट भाऊ. तीन बॉल 10 धाबांची गरज आहे. 3-10 हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. प्रेक्षकांना होऊ देणार नाही मी बोर. एका मागोमाग एक खेचेन मी 4 आलाय, चौकार आलाय. आता येणारे बॉल 3 आणि 3 बॉल मध्ये धावा करायचे आहेत 10. चला थोडस स्पीडअप घ्या, वेळेचा निर्बंध आहे मित्रांनो. फटका चांगला आहे, सुरेख आहे, फटका फसलाय, उंच पुरा गेलाय, कॅचेचा कॉल, कॅच झाली नाहीये. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न. रनआउट स्वरूपात बॅटर आउट होतोय वाग्या. आणि आता समीकरण आपण पाहायला गेलं तर येणारे बॉल शिल्लक आहे 2 आणि 2 बॉल वरती 9 धाबांची गरज. 2 चेंडू 9 धाबांची गरज आहे. साहिल पूर्णपणे थकलाय, परंतु आता टीमची जबाबदारी त्याच्यावरती आहे. आज चमकण्याची संधी, नामी संधी त्याच्याकडे आहे. 2 बॉल 9 धाबांची गरज आहे आणि टीमचा सपोर्ट मात्र त्याच्या बाजूने आहे. या बॉल वरती मात्र काय घडेल. सोडून दिलाय, व्हाईट बॉल. हे प्रेशर आहे, हे प्रेशर आहे.
परत एक वेळा आणखीन एक अवांतर धाव. म्हणजे उदयदादा असं झालंय की शेअर मार्केटमध्ये कमवलं आणि इन्कम टॅक्स मध्ये गमवलं, म्हणजे एक्स्ट्रा धावा. आधीच कर्जबाजारी, त्यात उसना शेजारी. चला मॅच थोडीशी स्पीडअप करा, घाई करायची आहे. 2 बॉल 7 धावांची गरज आहे, 2 चेंडू 7. थोडस प्रेशर आहे. चला फायटर टीम जय, तुम्ही भरपूर वेळ घेताय प्लीज. आशिष, मी काल कमिटीला सुद्धा ही गोष्ट बोललो होतो. कमिटीला ही गोष्ट मी काल बोललो होतो की एका षटकामध्ये एकदाच फक्त संधी द्या. इथे बराच वेळ जातोय. एका षटकात एकदाच फक्त बोलण्याची संधी देऊ द्या बॅट्समनला आणि विकेट किपर सोबत बॉलरला. प्रत्येक वेळी जर एवढा वेळ गेला ना तर भरपूर वेळ जाईल मॅचला. चला स्पीडअप करा, बघा लय मध्ये ही मॅच सुरू आहे आणि प्लीज विनंती करेन. ऑन साइडला बळवलाय, चांगला टप्पा रिलीज केलाय. एक धाव कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न होईल का? ओहो, इथे कॉलिंग नव्हतं, कॉलिंग नव्हतं. कॉलिंग नव्हतं आणि तिथे विकेट किपरने लाईन मिस केली नाहीये. रनआउटच्या स्वरूपात बॅटरला आउट केलंय. म्हणजे आता समीकरण 6 जर षटकार मारला आणि हा सामना जिंकून दिला तर 2000 रुपये पारितोषिक गुरुतर्फे, गुरु चौरसे यांच्याकडनं 2000 रुपयाचा पारितोषिक आणि आदित्यकडून 500 रुपयाचा पारितोषिक आणि अमन चौरसिया. संपूर्ण जबाबदारी अमन वरती आहे. 1 चेंडू 6. काल देखील प्रसाद सर हीच मॅच झाली होती आणि काल देखील शेवटच्या बॉलवरती 6 धावा हव्या होत्या आणि तोच सामना, तोच गोलंदाज, परंतु समोर बॅटर आता अमन चौरसिया आहे. 1 चेंडू 6 धावांची गरज आहे. रोमहर्षक सामना, अतितडीचा सामना मात्र पाहायला मिळतोय. अमन चौरसिया 1 चेंडू 6 धावांची गरज. हिरो बनण्याची संधी आहे आता अमन चौरसियाला. या मॅच मध्ये कोण हिरो बनेल आणि कोण झिरो बनेल हे मात्र बघायचं आहे. नामी संधी, 1 चेंडू 6 धावांची गरज. हो हो, बाउन्सर, व्हाईट बॉलचा इशारा. अवांतर धावसंख्येमध्ये भर पडेल, थोडासा प्रेशर आहे. चला बॅनरला जे प्रेक्षक वर्ग बसलेत, बॅनर प्लीज थोडस खालती बसा, बॅनरला चिटकून उभा राहू नका. हो, आणि हा बॉल आलाय डॉट आणि हा सामना जिंकलाय अर्थातच कुंभारवाडा फायटर संघाने. शेवटच्या बॉल पर्यंत मात्र सामना घेऊन गेले आणि शेवटच्या मोमेंटला पुन्हा एकदा गोलंदाज